नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आता राहिलाय महिना शेवटचा घाव. ठरलंय आपलं, जसं सांगतोय तसं करा. 100% प्री परीक्षा म्हणजे पूर्व निघणार काढायचीच आहे. कोणत्याही हालतीत काढायचीच आहे. आपल्यावर आस लावून बसलेले आपल्या बापाच्या डोळ्याकडे बघा, आपल्या आईच्या डोळ्यांकडे बघा, त्यांना आपल्याला आस लावली आहे. आणि हे लेक्चर कुणासाठी आहे? ज्यानं वर्षभर मेहनत घेतली किंवा वाचलंय काय, यांच्यासाठी नाहीये. आतापर्यंत काही केलंच नाही आणि राहिलाय महिना, आता करू काय? बरोबर आहे. आता काही करू नको बा मित्रा. आता 2026 ची तयारी तरी कर. आणि जर तू 4-5 वर्षापासून तयारी करतोय आणि तरी तुझं हेच घराणं चालू असेल, तुला मार्क येत नसेल, तुझ्याकडून होत नसेल, तुला कळत नसेल, तुला जमत नसेल किंवा तुला करण्याची हिंमत नसेल आणि परत तू पेपर झाल्यानंतर असं नाही ना कॉम्पिटिशन आहे होत असतं, तर तुझ्या मनाची तुला लाज वाटू दे जराशी. आणि हा एमपीएससीचा प्रवास सोड. स्वतःच्या आयुष्यातले वर्ष वाया घालवू नको. जे तू घालतोय, 5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, तू एमपीएससी करतोय आणि एमपीएससी मध्ये तुझी अजून एखादी प्री जर निघली नसेल, हा तू अभ्यास करून निघत नाही ती गोष्ट वेगळी आहे. आणि मी सांगतो अभ्यास केल्यावर निघतीच, ती गोष्ट वेगळी आहे. पण तू मेहनत घेतोय तरी निघत नाही, ठीक आहे बाबा, काय फॅक्टर असून तू मेहनत घेत नाही काय नाही, तुझ्याच धंदीत राहतो तू दिवसभर रात्रभर, आणि तरी तुला असं वाटत असेल मनाला तुझ्या, तर नाही मी तर अभ्यास करतो, माझा अभ्यास झालाय, तर बाकी जगात जाऊ दे, मनाची लाज वाटू दे आणि जरासा सुधर. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेव. चला. आणि जी पोरं अभ्यास करताना मित्रांनो तुमच्यासाठीच आहे. तुमचं यश जवळ आलं, फक्त त्या यशाला काय होतंय, आपण खूप अभ्यास केला असतो आणि महिनाभरात काय होतं, प्रेशर येतंय अंगावर. ते प्रेशर येणारच. आणि तुमच्यावर जर प्रेशर येत आहे ना, तर तुम्ही खरंच अभ्यास केलाय म्हणून प्रेशर येत आहे. तुमच्यावर प्रेशर नाही आलं नाही, जर तुम्ही काही केलंच नाही म्हणून प्रेशर येत नाही. तुमच्यावर जर प्रेशर येतंय तर 100% तुम्ही अभ्यास केलाय. आणि त्या प्रेशरला आता महिनाभरात कसं टॅकल करायचंय ते आपल्याला बघायचंय पोरांनो. बरोबर. तुम्ही सर महिनाभर कसं काय, आता तर समजा आता अजून हे 5-6 दिवस बाकी आहे ह्या महिन्याचे, सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे. अरे कसे जातील करणार तुला हे 5-6, आणि वरचे 1 ते 8 ऑक्टोबर, 1 ते 8 नोव्हेंबर, सॉरी 1 ते 8 नोव्हेंबर, आणि हे जे 5-6 सप्टेंबरचे दिवस बाकी रिमेनिंग. ठीक आहे, कळणार सुद्धा आणि तू. ठीक आहे, त्यामुळं इकडं लक्ष दे. कारण दिवाळीत तुझी 5-6 दिवसात कशी जाईल तुला कळणार नाही. आत्या येईन, मावशी येईन, मामी येईन, पोरं येतील, मामाचं काहीतरी राहील, याचं ते राहील, भाऊबीज राहील, बहीण येईन, वगैरे वगैरे. गे लाडू पुऱ्या, गेले 8 दिवस. बरोबर का नाही? त्यामुळं व्यवस्थित आपल्याला यावर्षी दिवाळी पण विसरायची, सगळं विसरायचं. ओके. चल आता काय करायचं. आता आपण काही हे करतो, आपण सब्जेक्ट. नाही, दोनच टप्पे करू आपण, 2च टप्पे. पहिले 2 करून नंतर तुम्हाला सांगतो हळूहळू काय काय. आता मार्क्स नुसार हा, मार्क नुसार. इकडे बघा. हाय 5 म्हणजे काय रे? आता मी तर हाय 5 लिहितोय. हाय 5 म्हणजे काय हो? हाय 5 म्हणजे काय? असे 5 विषय की जे खूप जास्त मार्क आहेत त्यांना, म्हणजे त्याच्यावर पूर्ण पेपर आहे. कोणता? मॅथ अँड रिजनिंग. किती रे याला? 20 मार्क. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कोणता आहे रे? सायन्स, 15 मार्क. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे रे? इकॉनॉमिक्स, 15 मार्क. त्यानंतर कोणता आहे रे? करंट, 15 मार्क. त्यानंतर कोणता आहे रे? त्यानंतर कोणता आहे तर राहिला पॉलिटी. 15 मार्क. हा, आणि एक गोष्ट आहे का, हे मी कशाहून सांगतो की आतापर्यंत आल्याच्याहून सांगतो, हे बदलू पण शकतं. कंबाईनचं असंच आहे, सांगितलं नाही राहत कोणता विषय किती मार्काला आहे. उद्या काय सांगा, उद्याच्या पेपरमध्ये पॉलिटी 10 मार्काला येईल आणि इकडे येईल, पण ते सोडा, आता ते विचार करू नका. आता काय विचार कराय, फक्त हे आतापर्यंत चालत आलंय ना, आपण याला समोर धरू आपण. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. चला, आता हे झाले 15 मार्क. आणि आता लो लो टू. लो टू म्हणजे काय रे? लो टू म्हणजे काय? या विषयाला महत्व नाही असं नाही, महत्व आहे, पण किंवा मग कमी मार्क आहेत. इतिहास किती? 10 मार्क. आणि त्यानंतर कोणता राहिला? भूगोल. ते किती? 10 मार्क. किती झाले रे? बघा, 15 × 4 = 60 आणि 20 = 80, आणि हे 20 = 100. बरोबर. आता हे जे 80 मार्क येतं तुमचे, किती? 80, आणि इकडे 20 मार्क. बरोबर आहे. मग सर मी आता काय करतो, इतिहास आणि भूगोल सोडून देतो 20 मार्काचं आणि मी इकडे ताकद लावतो. असं येडापणा करू नका, तुझ्याकडून अपेक्षित.
तुझे आता मी असं समजतो इतिहासाचं एकदा वाचन झालंय, भूगोलचं एक दोनदा रिव्हिजन झालंय, ठीक आहे, पॉलिटीचं एक दोन रिजन झालंय, ठीक आहे, करंटचं झालंय, इकॉनॉमिकचं झालंय, सायन्सचं झालंय, एकदा नाही काय तर एकदा दोनदा तरी वाचून झालंय हाय फाय. बरोबर आहे. हा, मी ते नाही सांगणार महिनाभरात काढा एमपीसी पेपर, नाही मला काय व्ह्यूज मिळवायचे नाही, मला काय लाईक्स मिळवायचे नाही, जे रियालिटी ते सांगायची. अगोदरच एमपीसीच्या पोराचा सगळ्यांनी बाजार उठवलाय आणि त्याच्यात एका एमपीसीतून आलेल्या वर विद्यार्थ्यांनी जो एमपीसी देऊन वर येतोय त्याच्याकडून तरी अपेक्षा नाही ठेवायची, आणि मला ते शोभणार नाही की मी पोरांना चुकीचं गायडन्स करेन. काय रेका महिन्यात काढा कंबाईन येडे काय पोरं, पांढरी व्हायला आणि मूळव्या धुऊ लागला पोरांना तरी बसली तिथं अभ्यास करत. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला बघा आता हाय फाईव्ह काय, आता मॅथ अँड रिझनिंग, मॅथ अँड रिझनिंग बरोबर आहे, मॅथ अँड रिझनिंग सायन्स 15. ओके, आता मी तुम्हाला काय सांगतोय कसं सांगतोय हे बघायचं आता. ठीक आहे, आपण काय करू, याच्यातून एक मिनिमम लोकांना अवघड जाणारे सब्जेक्ट, म्हणजे समजा 70% परीक्षा देणाऱ्या पोरांना हे सब्जेक्ट अवघड जातात ते काढू पहिले, जे 70%. हा, आता तो तुमचा वैयक्तिक विषय, हा विषय तुम्हाला सोपा जात पण असेल ते तुम्ही तुमच्यानुसार नियोजन करा. मी सांगतोय तसं 70% कोणकोणते, सायन्स जातोय सगळ्यात मोठा, ठीक आहे, त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग, आणि तिसऱ्या याच्यात करंट राहतो. बरोबर आहे, ऑब्लिक आपण इथे इको टाकू. ठीक आहे, करंट और इको टाकू. आता ह्या तिघांना वेटेज किती रे, 15, 20 आणि करंट आणि इकोला किती आहे, तर म्हणजे एक धरून 15, दोन्हीतून जे येईल ते. ठीक आहे, आता किती झाले, 30 आणि 20 50 मार्क. म्हणजे 70% विद्यार्थ्यांना 50% 50 मार्क हे अवघड घेणे. बरोबर आहे, 50 मार्क अवघड आहे. हा, म्हणजे 50 मार्कापर्यंत पोहोचणं सोपं आहे का, म्हणजे 50-50 होऊन गेलं डायरेक्ट. काय झालंय, 50-50. बरोबर आहे. मग अशा वेळेस आपलं एक टार्गेट लागतंय. बरोबर आहे, आता 50 जे आहेत की बाबा ह्या 50 मार्क काढणं खूप अवघड आहे. कसं बघा, सायन्सचं तर असं झालेलं आहे, किती वाचा काही वाचा किती काही करा, एक ऍव्हरेज मार्क येत असत 7-8. मॅथचं सर काय विषय होतोय, वेळच पुरत नाही बघा मला. तिथं अपेक्षित नाही सांगत आहे मी, येत आहे सर्वसाधारण किती येत आहे, सर्वसाधारण 10-12 सर्वसाधारण सांगितलं मी, सर्वसाधारण मार्क सांगतोय. परत ऐका, एवढे मार्क आता म्हणत नाही मी, सर्वसाधारण एवढे मार्क घेताय पोरं आता. ठीक आहे, म्हणूनच कट ऑफ 62-62 लागतोय, आणि घ्यायचे किती 15 क्रॉस करायचं आहे, हे असं आहे. म्हणजे इतके तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे, काहीही करून इतके मार्क काढावेच लागणार. ठीक आहे, त्यानंतर हा तिसरा कोणता आहे, करंट किंवा इको धरू. तर इथं आपण काय धरू, इथं पण येत आहे जास्तीत जास्त, जर करंट 8-10 मार्क येत आहे पोरांना, इथं 8-10. आता हे जे 7-8 मार्क ओढून ताडून येत आहे, ओढून ताडून येत आहे, म्हणजे इथं 7-8 मॅक्सिमम होऊ लागले कशात, सायन्स. पण हे जे मॅथचे 10-12 आहे का, याच्यात दोन गोष्टीमुळे जाऊ लागले. एक तर टाइम मॅनेजमेंट होत नाही, आणि दुसरं काय, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे काय हो, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन म्हणजे काय, की सिलेक्शन ऑफ क्वेश्चन म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, सिलेक्शन ऑफ क्वेश्चन म्हणजे काय, तर की बाबा कोणते प्रश्न मला सोडवायचे, कोणते पण स्किप करायचे. बरोबर आहे, लक्षात. मग इथं होतोय घोळ. आता हे जे 8-10 मार्क आहे, तर हे कसे येत आहे करंटचे, इथं मी ओढून ताडून इथपर्यंत येत आहे. इकोला एक वेळेस जातोय पोरगा आता सध्याच्या काही कंडिशन 12 पर्यंत, पण करंटला काही 10चं क्रॉस होत नाही. बरोबर आहे. आता अजून तिसरी अडचण काय आपली, आता हे जे 50 आहे, हे 50 झाले, आता यांची अडचण सांगितलं मी एक कव्हर करतो तुम्हाला. हे 50 झाले, आता राहिलं कोणतं रे, हिस्ट्री. ठीक आहे, हिस्ट्री, जिओ पॉलिटी, अजून कोणतं राहिलं रे, बर हा, याचे किती झाले, 10-10-20, 20-15 किती झाले, 30-35 मार्क झाले. बरोबर आहे, लक्षात आलं. आता आपण इको तिकडे घेतलेला आहे म्हणून काय असं होतं आपल्याला, बरं का, आपण इको तिकडे पकडलेला आहे. ठीक आहे, की बाबा करंट किंवा इको. ओके, त्याच्यामुळं समजा आपण आता इथं काही कारणासाठी आपण इकोला बाजूला काढू, इथं करंट असतो. ठीक आहे, इथं घेऊ इको, 15 किती झाले, 30-40-50 आणि ते 50. ओके, आता बघा लक्षात घ्या, इथं विषय काय सर, इथं आहे ना मी जातोय कसा पण 8 पर्यंत, बर स्कोरिंग सब्जेक्ट. सर इथं पण जातोय 9 पर्यंत जातोय. चल
सब पॉलिटी ना इथं जातोय 14 पर्यंत. ठीक आहे, हाय पोर ताकद एवढी आणि पोर इथं जाऊ लागले आता. ठीक आहे, चला दुसऱ्या पेजवर घेऊ आपण. ठीक आहे, आलं लक्षात. बघा आता काय करू आपण 50-50. 50-50. ठीक आहे, आता इकडे काय लिहायचं आपली हिस्ट्री. ठीक आहे, इको जिओ पॉलिटी. ठीक आहे, हिस्ट्री इकॉनॉमिक जिओग्राफी पॉलिटी. आणि चौथा झाला, पाचवा झाला, पाचवा आणि 4च झाले. ठीक आहे, चला हा हे काय हिस्ट्री 10. ठीक आहे, इको 15, जिओ 10 आणि पॉलिटी 10, सॉरी 15. किती झाले? 30, 20, 50 मार्क. ठीक आहे, आता हे 50, हे 50, हे 50. ठीक आहे, याच्यात काय काय रे? मॅथ अँड रिझनिंग, मॅथ अँड रिझनिंग. ठीक आहे, आणि सिलेबस नीट पहा. मॅथ वेगळे आणि बुद्धिमत्ता वेगळा आहे बरं. हा नाहीतर बस चला आपण लिहितो लिहिताना त्याला. याला 20. ठीक आहे, सायन्स 15. ठीक आहे, त्यानंतर कोणता राहिला रे? करंट 15. हे किती झाले? 50. हे किती झाले? 50. आता काय झालंय, ह्या इथं काय होतंय माहितीये का? इथं पूर्ण काय करतंय, हिस्ट्रीला 10ला 8 घेतोय. ठीक आहे, इकोला 15ला 10 घेतोय, 12 पर्यंत जातोय 12. ठीक आहे, जिओला 10 पैकी 8-9 घेतोय. इको 15 हे काय आता 15. ठीक आहे, याची पॉलिटीची इथं जातंय 13-14 पर्यंत. किती पर्यंत? 13-14. 13 धरू आपण, साधारण धरू इतकेच आले पाहिजे. ठीक आहे, 8, 12, 10. हा बरोबर. चल आता हे किती झाले रे? 8 8 16, 16 12, 16 16 32 -4 म्हणजे 28. 28 आणि 10 38, 38 आणि 3 39, 40, 41. हे किती झाले? 41. म्हणजे 50 पैकी इथे 41 ला पोरग जातंय. 50 पैकी इथे 41 ला पोरग जातंय. पण प्रॉब्लेम काय होतो आता? इथं येत आहेत 12, इथं येत आहेत 12. ठीक आहे, इथं तर डायरेक्ट 8च येत आहे आणि इथं पण लयच लय 10 येत. हे किती होत आहे? 10 10 20 आणि 2 22 आणि 8, 22 आणि 8 किती झाले? 30. म्हणजे 25च धरा. इथं 25 मार्क आहे त्या पोराला जास्तीत जास्त. 25 ते 30च्या अंतर 30. आता 25 ते 30. मग सर म्हणून बरोबर की झालं की सर आले की कवर नाही होत तुमचं. तुम्हाला मी सांगतो काय विषय होतो. हा आपला धरलेला क्रायटेरिया आहे की असं आपण करू शकतो. पण घोळ काय होतो, कधी होतो हा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता हे जे 25 ते 30 मार्क आहे ना, हे 25च येतात. 5 कुठं जातात कळत पण नाही. ठीक आहे, सायन्सचे 7-8 तर येतच नाही, 7च्या खाली जातात. पण एक धरून चाललो होतो आपण. हे 25 आणि हे 41. आज झाले मार्क समजा आपण इथं धरू, आता इथं 40 आणि इकडं 25 म्हणजे हे झाले तुमचे 65. बरोबर आहे. मग सर निघला की कट ऑफ? नाही बाळा, नाही नाही निघला. कारण हे एवढं सोपं नाही. फक्त गणित दाखवलं मी की पोरं घेऊ शकतात, घेऊ शकतात. घेताय का हे नाही सांगत. पण मग आता नाही ना, मग आता मी करू तर काय करू? मग मला करायचं काय की मला इकडं प्रोग्रेस करायची आणि इथं ऍव्हरेज पर्यंत जायचंय मला. पण माझं जे स्ट्रॉंग आहे ऑलरेडी त्याला अजून स्ट्रॉंग करायचंय, मला अजून स्ट्रॉंग करायचंय. म्हणजे इथं मला जे 10 येत आहे ना, मला इथं 10च आले पाहिजे. म्हणजे मला इथे जे 12 येतात इथं कमीत कमी 13 आले पाहिजे. इथे जे 8 येतात इथे 10 आले पाहिजे. इथे 13 येतात इथं 15 आले पाहिजे. आता त्या बाबतीत पाहू आपण. ठीक आहे, बघा बघा. ठीक आहे, आता आता ग्रीन झोन म्हणजे काय? ग्रीन झोन कोणता? आपला जे सब्जेक्ट आहे जे मी तुम्हाला सांगितलं, हिस्ट्री, इको, ठीक आहे, पॉलिटी, जिओग्राफी. ठीक आहे, ग्रीन झोन. आणि आता इकडे लिहू रेड झोन. कोणता? रेड झोन कोणता आहे? तर मॅथ अँड रिझनिंग. ठीक आहे, त्यानंतर सायन्स, त्यानंतर करंट, त्यानंतर करंट. ठीक आहे, हे जा. आता विषय घ्या. ठीक आहे, आता लक्षात घ्या, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगतो इथं आहे ना, आता काय महिनाभरात मी स्ट्रॅटेजी पाहिजे माहिती आहे का? की बाबा माझं हिस्ट्री आहे ना, मला माहिती मी 8 पर्यंत जातोय, पण नाही मला तिथं 8 पडताय ना, पडू दे, चांगली गोष्ट आहे. काय सांगावं तुला, 7-6 येत असतील माग, बरोबर आहे. तुझं ताकद काय? तुला काही बी करून काय करायचं इथं? तुझी ताकद काय इथं? तर तुला काही पण करून काय करायचंय?
तुला काही पण करून काय करायचंय, तर इथं तुला काही पण करून इथं तुला 8 मार्क घ्यायचेच कोणत्या पण आलती. इकॉनॉमिक्स तुला काहीही करून 12 मार्क घ्यायचे, पॉलिटी तुला काहीही करून 13 मार्क घ्यायचे, आणि जिओग्राफी मध्ये तुला काहीही करून 8 मार्क घ्यायचे. म्हणजे किती झाले, 8 12 12 धरचं जाऊ दे, 12 13 किती झाले, 12 24 25 25 16 25 35 35 40 41 इथं तुला 50 पैकी कमीत कमी 42 मार्क आलेच पाहिजे. मग तुला याच्यासाठी मेहनत घ्यायची आहे. म्हणजे महिनाभर तुझं स्ट्रॅटेजी काय पाहिजे, की मला याला वेळ देताच आला पाहिजे, कारण एक वेळेस इथली मार्क मला कव्हर करता येणार नाही, पण हा माझा स्ट्रॉंग झोन आहे, याला मी कव्हर करू शकतो आणि माझ्याकडून हा कव्हर होईल, म्हणून इथं मार्क वाढवायचा प्रयत्न कर. आता इथं 42 जगत आहे, इथं तुला रेड झोन मध्ये मॅथ आणि रिझनिंग, मला माहिती बरेच जोरांचं मॅथ स्ट्रॉंग असेल ती गोष्ट वेगळी, मी सांगितलंय विषय ऍडजस्ट करा तुमच्यानुसार. मी म्हणतोय तुम्हाला 12 मार्क येत आहे ना, इथं सायन्सला किती येतले आपण 7 झाले, 7च. करंटला बी 9 10 मार्क तुला 10, तर किती झाले 12 10 10 20 22 आणि 7 22 आणि 7 22 आणि 7 29 मार्क झाले. तर इथं तुम्हाला 50 पैकी किती येत आहे, 29 येत आहे. तुला काय करायचं, इथं इथं जास्त ताकद नाही लावायची, तुला ह्याला 15 पर्यंत लोटायचं, काही पण करून काही करून तुला इथं 15 आणायचे. करंट मध्ये तुला काही करून 10 तर घ्यायची, 10 आहेच, आणि नाही होते ना तुला सायन्स कव्हर, बाबा 6 7 येत आहे ना, 8 9 पर्यंत, 9 पर्यंत तरी जा, 9 पर्यंत वळ, त्याला नाही येते विषय सोड. पण आता याच्यावर जास्त ताकद लावू नको, आता याच्यावर ताकद लावू नको सायन्स. जर तुला जो लयच अवघड जातोय आणि तुला काही केलं तरी, आता तू वर्षभर केलंय आणि तरी तुला तिथं काही रिझल्ट भेटत नाहीये, तर मग आता ती ताकद तिथं वाया घालवू नको, आता ती ताकद इकडे लाव, किंवा इथं लाव, किंवा इथं लाव. जर ते जमत नसेल तर त्याला काय करशील तू आता सायन्सला, तर सायन्सला फक्त पीवायक्यू वाच, फक्त पीवायक्यू बघ. रोज का वाचणं होत नाही एक एक चॅप्टरचे पीवायक्यू, फक्त पीवायक्यू बघ बस. याच्यातून तुला आले मार्क येणार आहे, नाही आले नाही येणार. आता राहिलं मॅथ अँड रिजनिंगला काय करशील, तर मॅथ अँड रिजनिंगला बघ. मॅथ अँड रिजनिंगला मित्रांनो तुम्ही काय करू शकतात, की रोज एक पेपर सोडवा, आणि पेपर सोडवून काय करा, समजा तुम्ही आज 20 प्रश्नाचा पेपर सोडवला आणि त्या पेपर मध्ये तुम्हाला कळलं की मला शेकडेवारीचं जमत नाही राव, ठीक आहे, मला आहे ना काय म्हणतात आपलं काळ काम सांगतोय मी, काळ काम जमत नाहीये, ठीक आहे, किंवा मला आहे ना, मला काय होतंय ना, ते आकृत्या मोजणे हे जमत नाहीये, हे तुम्हाला त्या पेपर मधल्या क्वेश्चन होऊन कळालं, कशातून, त्या पेपर मधल्या क्वेश्चन. मग नंतर हेच चॅप्टर करायचे तुला आज, तुला आज हेच चॅप्टर करायचे, आजच्या बरोबर तुला हे जमले नाही ना, तर हेच चॅप्टर करायचे. त्याच्यात बी काय करायचंय, टाइम कमी आहे, पुरा चॅप्टर नाही बघायचा आहे, कोणता पॅटर्न चुकला माझा, त्याच्यात कोणता पॅटर्न चुकला तो मला बघायचा, काळकाम मध्ये कोणता पॅटर्न चुकला तो मला स्ट्रॉंग करायचा, आकृत्यामध्ये माझा कोणता पॅटर्न चुकला तो मला स्ट्रॉंग करायचा, याप्रमाणे तुला. आता करंट केला, करंटच्या पेपर मध्ये तुला समजा आले इथं, आता प्रॅक्टिस पेपर करताना की बाबा तुझे बरोबर आले, समज घे 10 1 8 9 5 7 8 बरोबर आले, आलं मग चुकलं काय, मग माझी नेमणूक आहे ना, एका जणाची नेमणूक होती ती चुकली, ठीक आहे, अंतराळ घडामोडीतला एक प्रश्न चुकला, ठीक आहे, माझा आहे ना एक क्रीडा चुकला, काय चुकला, एक क्रीडा चुकला. म्हणजे मग जा आणि हे चॅप्टर वाच, आता नेमणूक बघाच, क्रीडा बघाच, अंतराळ बघा, शेकडेवारी बघाच, काळकाम बघाच, आकृत्या बघाच, ठीक आहे, हे झालं. आणि मग याच्यावर अभ्यास कर, आणि मग उद्याच्या पेपर मध्ये तुझे उद्या पेपर सोडवणार आहे, तर उद्या पेपर सोडताना तुझा याच्यातला एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे, ही ताकद तुला लावायची. कमीत कमी म्हणजे या चॅप्टरवर आलेल्या प्रश्नातला एक पण मार्क जाणार नाही, भले दुसऱ्या चॅप्टर चुकू दे, त्या चॅप्टरला आपण त्या दिवशी कव्हर करू, कळालं, तेव्हा कुठे हे 15 पैसे जातं, 10 क्रॉस कर. आता इकडं मला येतंय आणि मला आता करायची गरज नाहीये, आपण ह्या भ्रमात राहून काय करतो, शेवटच्या महिन्यात या विषयांकडे बघतच नाही, आणि म्हणून मग हे 8 येणारे मार्क 7 ला वर जात्या, 12 येणारे मार्क 10 वर जाता, 13 येणारे मार्क 10 वर येता, 8 येणारे मार्क 7 वर येता, आणि मग जिथं आपलं टार्गेट 42 पैकी 50 घेऊ हा कॉन्फिडन्स होता, तो किती येतो रे, 7 आणि 10 17, 17 आणि 10 27, 27 आणि 10 27 आणि 7, 27 आणि 7 किती, तर 30 33 34, 34. म्हणजे बघा बाळा, इथं तू गेला 50 पैकी 34 वर, आणि इथं बी मग तीच हाल होती तुझी, काय किती होती आधी 25, आपण 25 धरले होते ना, हा, तर 25 म्हणजे 34 25, 34 25, 5 आणि 4 9, 3 आणि 2 5,
असं तुझे मार्क येत नाही, याचा इफेक्ट पडतो याच्यावर आणि तू जरा तो कट ऑफ पासून माग, म्हणजे कट ऑफ पासून माग कसा राहतो तू, तर अशा प्रकारे नाही राहत, तू कट ऑफ पासून माग कसा जातो, तर हे जे तुला 34 मार्क आले ना इथं, हे 30च होत झालेले राहतात आणि हे जे 50चे 25चं म्हणलं ना, हे 25 झालेले राहतात, म्हणजे तू लयच लय कंदूम कातून 45 आणि 50च्या मध्ये जाऊन थांबतो आणि मग तुला मेनचा निकाल येईपर्यंत कळतच नाही मी जाणार का मी नाही जाणार, मी जाणार का मी नाही जाणार, मी जाणार की मी नाही जाणार. मग तू काय करायला पाहिजे आता मित्रा, तर आता तू काय करायला हवं, लक्षात ठेव, हे जे सब्जेक्ट आहे ना कोणते, हिस्ट्री, इकॉनॉमी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, जिओ. अरे तुला माहिती आहे, तुला माहिती आहे इथं आता पण तू एवढे पीवायक्यू केले ना, तुला माहिती आहे की पी वाय क्यू याच्याशिवाय पर्याय नाही, याच्याशिवाय पर्याय नाही. मग काय कर, आज आहे ना, आता समज घे तू एक विषय घे, पहिले समजा तू घेतला पॉली इकॉनॉमिक्स, तर आजपासून 6 दिवसात अख्खा इकॉनॉमिक्स झाला पाहिजे. म्हणजे कसं बघ, तर तू इथं काय करायचं तुला डेली सांगतो, मग इकॉनॉमिक्सचा चॅप्टर बघायचा, पीवायक्यू सोडायचे, इकॉनॉमिक्सचा चॅप्टर बघायचा. ओके, हे असं प्रत्येक एकेकच्या एका विषयाला करायचं, प्रत्येक विषयाला, ह्या चारीला पीवायक्यू चॅप्टर, पीवायक्यू पीवायक्यू चॅप्टर, पीवायक्यू, आणि इकडे काय तर डेली पेपर सोडवायचं. मग करशील काय आता, नियोजन काय पाहिजे तुझ्यानुसार आता सगळेच्या चॅप्टर पुरं पुस्तक नाही, ठराविक चॅप्टर बघ. आता तू समज घे, तुला माहिती आहे आतापर्यंत तू 2021 पासून ते 24 पर्यंतचे जर का पुरे पीवायक्यू वाचले असतील, तुला आढावा आवाका आलाय की इकॉनॉमिक्स मध्ये ना बाबा, सार्वजनिक वित्त, सार्वजनिक वित्त, राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, ठीक आहे, त्यानंतर सार्वजनिक वित्त, त्यानंतर बँकिंग, त्यानंतर कर प्रणाली, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न झालं, ठीक आहे, बेरोजगारी, बेरोजगारी, ठीक आहे, दारिद्र्य, हे हॉट टॉपिक आहे ज्याच्यावर कंटिन्यू प्रश्न विचारला जात आहे. आणि अजून याच्यात 2-3 ऍड कर, म्हणजे तू टोटल लिस्ट किती कर, 10 चॅप्टरची लिस्ट कर. किती चॅप्टरची, 10 चॅप्टरची, 10 चॅप्टरची. हे 10 टॉपिक करायचे आता मला, हेच 10 टॉपिक करायचे. काऊन तर दरवेळेस याच्यात 2 प्रश्न 1 प्रश्न 2 प्रश्न 1 प्रश्न हायच दर परीक्षेत, म्हणून मला हे 10 करायचे. मग तू काय नियोजन करशील बघ आता, प्रत्येकाचा असतात. हा ठीक आहे, आपण हे पॉलिटीचं इकॉनॉमिक्स, आता पॉलिटीमध्ये पॉलिटीमध्ये काय, पहिल्या बघा, संविधान सभा, ठीक आहे, त्यानंतर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व, अजून त्याच्यानंतर काय रे, संविधान सभा, मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य, आणि आपल्या अक्षराला हसू नका, गरीबाचं अक्षर येतंय थोडंफार घाण, समजून घ्या तुम्ही, नाही तर कोण समजून घेणार रे मला, किती भारी सांगतोय तळमळीनं. अक्षर आहे काय झालं मस्त, ज्यावेळेस देव अक्षरच्या पंक्ती वाटत होता तेव्हा मी नव्हतो, म्हणून झालं ते. चला, मूलभूत कर्तव्य झालं, ठीक आहे. त्यानंतर आता इथून पुढे एवढे टॉपिक, म्हणजे पहिले टॉपच याच्यात क्वेश्चन आहे म्हणजे आहेच. आता अजून काय, तर राज्य शासनावर क्वेश्चन. राज्य शासन म्हणजे काय, आता त्याच्यात काय काय आलं तर बघा, विधानसभा, विधिमंडळ लिहू डायरेक्ट, विधिमंडळ, ठीक आहे. त्यानंतर राज्यपाल, ठीक आहे. त्यानंतर महाधिवक्ता, महान्यायवादी, म्हणजे तुम्ही संसद करण्यापेक्षा, म्हणजे संसद राज्यसभा लोकसेवा करण्यापेक्षा तुम्ही अजून पण जाऊन बघा, मला जर खोटं वाटलं तर बघा, कमेंट करण्याआधी जाऊन बघा की काय संसदला 2018-19 ला एक प्रश्न विचारला होता, त्याच्यानंतर डायरेक्ट आता 2025 ला विचारलेला आहे. संसद हा राज्यसेवेला जास्त प्रमाणात विचारला जातो, संसद हा याच्यात विचारल्या जात नाही जास्त प्रमाणात. कशात रे, तर कंबाईन मध्ये जास्त प्रमाणात तो चॅप्टर विचारला जात नाही, याच्यावर जास्त फोकस झालेला असतो. आता
तरी पण अजून कशावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ते कोणते रे? तुम्हाला माहिती उपराष्ट्रपती आले नवीन, त्यांच्यावर क्वेश्चन येणार. मग आता उपराष्ट्रपती आले त्यांच्यावर क्वेश्चन येणार. भाषा भाषिक वाद झाले त्याच्यावर क्वेश्चन येणार. ठीक आहे. त्यानंतर रे राज्यसभेवर माझं उज्ज्वल निकम यांचं हे झालं, त्यामुळे राज्यसभेवर आता क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सभेवर क्वेश्चन येऊ शकतो. आता त्याच्यानंतर विधेयक विधेयक टाकलं होतं आता मागे एक, त्यामुळे विधेयकावर क्वेश्चन येऊ शकतो. हे झालं करंट रिलेटेड पॉलिटी. ठीक आहे, मग हे पॉलिटिक्स एवढं झालं. इतिहासाची तुला माहिती आहे, धार्मिक सुधारणा. ठीक आहे, म्हणजे सगळ्या विषय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की असे ठराविक तुम्हाला अनालिसिस मधून कळणार आहे. आणि ते कुठून कळतं तर पीवायक्यू मधून कळतं. आणि ते तुला कळालेलं असेल आणि आय थिंक तुझा जर वर्षभर अभ्यास आहे आणि तू खरं मनापासून केलाय तर तुला हे टॉपिक सगळे माहिती झालेले. आणि जर नसेल झाले तर बाळा याच्यावर मी सांगतोय तुला तसं कर मित्रा. काय तर हे टॉपिक कशातून तर बघ एकदा जा. आज वाटलं तर आता वेळ गेलीये पण तरी पण काय कर, प्रश्नपत्रिका काढ मागच्या 21 पासूनच काढ आणि बघ कोणत्या विषयातल्या कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन आहे. बस तेच टॉपिक करायचे. मग आता नियोजन कसं आहे तर समज की तू आजपासून घेतलं इको. तर इकोची तू काय करशील, तुझं टार्गेट आहे हे 10 चॅप्टर आहे ना, रोज 2 चॅप्टर, 2 म्हणजे 5 दिवसात माझं इको संपलं पाहिजे. आता किती दिवसात रे? 5 दिवसात माझं इको संपलं पाहिजे. किती दिवसात? 5. हा, मग ते 2 चॅप्टर वाचायचे 2 चॅप्टर वाचायचे आणि त्याच्यावरची पीवायक्यू सोडायचे. काय सोडायचे? पीवायक्यू सोडायचे. ठीक आहे. त्यानंतर झाले 5 दिवस. त्याच्यानंतर पुढच्या 5 दिवसात हे झालं इकॉनॉमिक्स. हे काय झालं? इकॉनॉमिक्स. सेम टू सेम राज्यशास्त्राला बी तसंच सगळ्या विषयाला, म्हणजे या बाई इकॉनॉमिक्स, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. ठीक आहे, या 4 विषयाला तू काय करशील, काय तर 5 चोक 20 दिवस देशील तुझे. किती? 20 दिवस. ठीक आहे, त्या 20 दिवसात हे असं करशील. पण मग एवढंच करायचं का? नाही, तर त्यासोबत रोज तू चालू घडामोडी तुझं रोज झालं पाहिजे. चालू घडामोडी रोज पाहिजे आणि सोबत घडामोडी. ठीक आहे, चालू घडामोडी रोज पाहिजे, रोज. आणि मॅथ अँड रिझनिंग आणि सायन्स. आता इकडं बघ, सायन्सचं वाटलं जर तुला वाटतंय झापतंय तर झापव, नसन झापत तर एक दिवसाआड फक्त पीवायक्यू वाच. कारण उगा मेहनत वाया घालू नको आता महिन्याभरात. ज्याचं वर्षभर जमलं नाही आपल्याला ते कसं काय आता एका तासात येतो होणार? कोणाचं होत नाही, सगळ्याच सांगतो. तर याला फक्त पीवायक्यू वाच. पण हे रोज डेली पाहिजे तुझं. आणि हा एक सब्जेक्ट डेली पाहिजे, म्हणजे 3 सब्जेक्ट. मग चालू घडामोडीचं काय करशील, मॅथ रिझनिंगचं काय करशील आणि एक पेपर मागचा घ्यायचा, कोणता मागचा आयोगाचा पेपर घे किंवा टेस्ट सिरीजचा पेपर. ठीक आहे, हे एवढं नियोजन पाहिजे. म्हणजे तुझं कसं बघ आता कसं पाहिजे तुझं डे कसा पाहिजे बघ. डे कसा पाहिजे तर इको समजा मी सांगतो तुला एक उदाहरण. तो कोणता सब्जेक्ट? एक इको 2 चॅप्टर. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय? मॅथ अँड रिझनिंग, एक रिझनिंग 1 क्वेश्चन पेपर. आणि त्यानंतर करंट क्वेश्चन्स. ठीक आहे, चल आलं एवढं, इतकं आलं भाई. हा, आता चल हे झालं इथपर्यंत. त्यानंतर आता राहिलं सायन्स. वाटलं तर कर, नाही तर नको. ठीक आहे, एक दिवसाआड कर. वाटलं तर एक दिवसाआड, आज केलं उद्या नाही परवा, एक दिवसाआड. पण त्याला जास्त आता इफर्ट देऊ नको. जर होत नसेल आणि होत असेल तर मग करंट सायन्स आदला बदल करत राहा रोज. आज हे उद्या ते, आज हे उद्या ते. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक. मग काय फक्त इथं काय फक्त क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे का? नाही. तर क्वेश्चन पेपर सोडवल्यावर जसं मी आधी सांगितलं, समजा तुला शेकडेवारी जमला नाही आज. ठीक आहे, शेकडेवारीचे प्रश्न सुटले नाही, पहिले शेकडेवारी पाशी. म्हणजे उद्या जेव्हा तू मॅथचा क्वेश्चन पेपर सोडवायला बसशील तेव्हा तुझा शेकडेवारी चुकला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, सेकंड थिंग, हे झालं एक. आता दुसरी गोष्ट, सेम टू सेम तू करंटचे 20 प्रश्न सोडवतोय, 20 प्रश्न वेगवेगळे. ठीक आहे, आणि या 20 प्रश्नात समज तुझे जर 5 प्रश्न चुकताय, काय 5 प्रश्न चुकताय, तर कोणत्या टॉपिक चुकताय? अंतराळ घडामोडीचे चुकताय का? किंवा याची चुकताय का म्हणतात त्याला रे आपलं कोणता बी टॉपिक जर संरक्षणचं चुकताय का हे बघ. आणि मग हा चॅप्टर आज परफेक्ट कर की उद्याच्या 20 प्रश्नामध्ये जर अंतराळावर आणि संरक्षणावर क्वेश्चन आला तर माझा चुकून सुद्धा चुकला नाही पाहिजे, शेकड्यावर चुकला नाही पाहिजे. असं करत जा, 100% रिलॅक्स. ताण अजिबात घेऊ नकोस. एवढंच कर, जास्त काहीच करायचं. तू लय केलंय भाई, तू वर्षभर लय मेहनत घेतलेली आहे म्हणून तुला ताण येतोय. आता तुझी रिव्हिजन आहे, कारण तुला माहिती आहे तू इकॉनॉमिक्सचे 2 चॅप्टर लय 3 तासात पार करू शकतो. 3 तास आणि 1 तास कशाला रे? 3 तास त्याला आणि 1 तास कशाला रे? 1 तास पीवाय. बस झालं.
आणि राहिला आता मॅथचा 20 प्रश्न, तर तुला 20 मिनिटात नाही 15 मिनिटात सोडवून परत हे शेकडेवारी चॅप्टर पाहिजे तुला 1 तास, म्हणजे 1.5 तास धर मॅथला आणि 1.5 तास धर कशाला याला काय म्हणतात आपलं करंटला 1.5 तास. हा, आणि जे एखादा चॅप्टर नाही जमला लागला शेकड्यावर असे 2-3 चॅप्टर आहे, 2-3 लेक्चर म्हणजे 3 तास याला असं धर तू डायरेक्ट याला 5 तास द्यायचे तुला, या दोन्हीला 5 तास आणि हे जे याला 3 तास. ठीक आहे, हे नाही म्हणजे दिवसात तू आता कमीत कमी रेग्युलरली 8 तास अभ्यास कर, जास्त स्ट्रेसफुल राहू नको. आणि 1 तास तुला कशाला जाणार रे, टेस्ट सिरीजचा पेपर सोडवायला किंवा प्रिव्हियस एक पेपर तर सोडवच टाइम मॅनेजमेंट लावून. ठीक आहे, टेस्ट किंवा पीवाय एक पेपर तर सोडवलाच पाहिजे तू रोज, एक पेपर सुटलाच पाहिजे. भले टेस्ट सिरीजचे सोडू किंवा मागच्या आयोगाचे सोडू, पहिले टेस्ट सिरीजचे सोडून घे नंतर आयोगाचे सोडू. ठीक आहे, काही काळजी करू नका मित्रांनो, 100% निकाल येणार आहे. 100% या प्रकारे ताकद लावा, या प्रकारे लढा, तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही निकाल आणण्यापासून. आणि एक महत्वाची गोष्ट, आपलं चॅनल फॉलो, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा. कारण आपण लवकरच काय करणार आहोत, 1 तारखेपासून, कधीपासून रे, 1 तारीख किंवा म्हणजे लवकरच, ते 1 तारखेच्या आधी पण असू शकतो, म्हणजे चालू आहे प्लॅन 25 सप्टेंबरच्या नंतर, 25 सप्टेंबरच्या नंतर 25 सप्टेंबरच्या नंतर आपण राज्यशास्त्र म्हणजे राज्यशास्त्र हे जे सगळे विषय सगळे, आता राज्यशास्त्राचं 2021 2022 ते 2024 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहे कोणत्या राज्यशास्त्राच्या म्हणून, त्यांचं विश्लेषण घेणार 3 दिवस विश्लेषण. ठीक आहे, असंच याच्यानंतर मग इकॉनॉमिक्स नंतर भूगोल, भूगोल नंतर इकॉनॉमिक्स नंतर भूगोल, भूगोल नंतर अर्थशास्त्र, अर्थशास्त्र नंतर तिकडं मॅथ अँड रिजनिंग, सायन्स. ठीक आहे, करंट, हे सगळ्याच आपण विश्लेषण घेत जाणार आहे. आता तुम्हाला सर करंटचं कसं काय विश्लेषण घ्यायला, तर करंटचं विश्लेषण नाही घेणार आहे आपण, तर करंटचे अतिसंभाव्य सिरीज आपण ठेवणार आहे. पण त्या अगोदर आपण हे जे बाकीचे विषय यांचं आपण काय करणार आहे, मागचे क्वेश्चन पेपर सोडणार आहे. तुम्हाला आज पेपर दिला जाईल. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं जाईल की राज्यशास्त्राचं हे करा. आज समजा आज राज्यशास्त्राचे आज समज घ्या, आज राज्यशास्त्राचं 2022च्या पेपरवर विश्लेषण आहे 28 तारखेला, बरोबर आहे. तर मग 2022ला जर का 2022च्या पेपरचं विश्लेषण आहे, तुम्ही काय करणार, 2022च्या राज्यशास्त्राचा पेपर जो आहे तो सोडवून घेणार एकदा, तुम्हाला किती येतंय. मग तुम्ही काय करणार, एक टाइम राहील आपला, त्या टायमिंगला यायचं लाईव्ह, ते विश्लेषण व्यवस्थित बघायचं, एकदम प्रॉपर होईल, एकदम प्रॉपर होईल, लक्षात ठेवा. हे आपलं जवळपास विचार करा, एक विषय 3 दिवस म्हणजे तुम्ही विचार करा 7 × 21 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे आपला, 21 दिवस. आणि त्यानंतर डेली 15 ते 20 दिवस 1 हवर चालू घडामोडी, अतिसंभाव्य प्रश्न हे पण चालणार आहे. त्यामुळं तुम्ही इथे जोडून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि टेलिग्रामची लिंक दिली आहे, टेलिग्रामला पण जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला याच्यापासून तुम्ही मुकणार नाही. आणि याचा एवढा फायदा होईल ना मित्रांनो, कारण तुम्ही आता PYQ वगैरे सोडवशाल, परत हे सोडवशाल, म्हणजे शुअर शॉट तुमचा एकदम प्रॉपर अभ्यास होतोय. लक्षात ठेवा. थांबतो. धन्यवाद.